आपण लहानपणापासून शिकत आलो की शाळा म्हणजे आपलं दुसरं घर. पण मग हेच आपलं घर मोडकळीस आलं असेल तर? ही आहे विंचूपाडा या छोट्याशा पाड्यावरची आपली मराठी शाळा. इथे मुलांना खूप शिकायचं आहे, पण त्यांच्या वर्गखोल्यांची अवस्था पहा. छप्पर नीट नाहीये, आज सूर्यप्रकाशही नीट पोचत नाही. ही आहे त्यांची स्वयंपाकाची खोली. इथे त्यांचं मध्यान्ह भोजन बनायचं. आज या खोलीची अवस्था इतकी वाईट आहे ना की छत कधी कोसळेल, भिंत कधी सोलून पडेल हेही कधी सांगता येत नाही. शाळेत स्वच्छतागृह तर आहे, पण ते खरंच वापरण्यायोग्य आहे का? तुम्हीच पहा आणि सांगा. नीट दरवाजा नाही, पाणी साचतंय, दुर्गंधी येते. बऱ्याच मुलांना कधी कधी जेव्हा गरज लागते ना, तेव्हा त्यांना परत घरी जावं लागतं आणि मग शाळेत यावं लागतं. मित्रांनो, एक शाळा म्हणजे फक्त काही भिंती आणि छप्पर असं नसतं. शाळा म्हणजे सुरक्षित वातावरण, स्वच्छता आणि हो, मुलांना रोज शाळेत यावंसं वाटेल अशी आपुलकी. मग ही परिस्थिती बदलेल का? हो, हे शक्य आहे. आपण प्रत्येकाने थोडी थोडी जबाबदारी घेतली तर ही शाळा याच मुलांसाठी खूप सुरक्षित जागा होऊ शकते. प्रश्न एवढाच आहे की हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी कोण घेणार?